आजच्या ठळक बातम्या. शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. शक्तीपीठ महामार्ग राहावा या मागणीसाठी आजच्या नववर्ष प्रारंभ दिनी बाधित शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेल्या निवेदनाद्वारे शासनाकडे सामूहिकरित्या इच्छामरणाची परवानगी द्यावी. नांदेड जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी पूर्णा व अप्पर पैनगंगा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सुपीक बागायती शेती वाचवण्यासाठी गेली पावणे 2 वर्ष निखाराचा लढा देत आहे. या जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील सुपीक जमिनीमधील केळी व हळद ही पिके विदेशामध्ये निर्यात होतात. अशा या समृद्ध परिसरातील लढ्याची अद्याप शासनाने कुठल्याही प्रकारे आणि आज हे जे 1 जानेवारीला जे आम्ही रक्तांना हे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्याला देण्यासाठी तयार केलेलं आहे. कारण सरकार निवेदन देऊन जर ऐकत नसेल तर शेवटी रक्तच सांडावं लागेल. या इच्छेनं आम्ही आज हे रक्ताचं पत्र आज जिल्हाधिकारी नांदेड इथं देणार आहोत. आणि मुख्यमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की साहेब, तुम्ही फक्त सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 3च जिल्ह्याचा अभ्यास करून तिथली जर अलाइनमेंट चेंज करत असाल तर थोडं अलीकडे मराठवाड्यामध्ये येऊन सुद्धा बघा की काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. नांदेड, परभणी, हिंगोली या 3 जिल्ह्यामधून जो हा शक्तीपीठ महामार्ग जात आहे हा टोटल बागायती एरिया असल्यामुळं आणि आमची वडिलोपार्जित जमीन गेल्या कित्येक पिढ्या या जमिनीवरच पोट भरत आहेत आणि त्यांची पुढची पिढी याच जमिनीवर पोट भरणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही थोडा अलीकडे 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा येऊन बघा की शेतकऱ्यांचा किती तीव्र विरोध आहे. तुम्ही फक्त सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्याचाच विरोध आहे म्हणून सांगता. तर तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की बाबा तुम्ही थोडं या 3 जिल्ह्यात सुद्धा विचार करून अलाइनमेंट चेंज किंवा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा हीच आमची इच्छा आहे. मी मारुती लक्ष्मण सोमवारे, राहणार मालेगाव येथील बाधित शेतकरी असून आम्ही गेल्या 24 महिन्यापासून म्हणजे 2 वर्षापासून शक्तीपीठ रद्दसाठी लढा देत आहोत. आणि आमच्या या निवेदनाची याची शासनानं कुठल्याही प्रकारची आजपर्यंत दखल घेतली नाही. आम्ही शासनाला सांगतो की विकासाला आमचा विरोध नाही. आणि या लगत शक्तीपीठच्या लगतच नागपूर ते रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग असताना सुद्धा शासन कशाच्या धोरणावर हा रस्ता करताना पण शासनानं काय चला 100 फूट कासातला काही नाही, डायरेक्ट 100 मीटरचा रस्ता म्हणजे 350 फुटापर्यंत त्याची रुंदी आहे. याच्यामुळे हजारो हेक्टर आमचं बागायती क्षेत्र बाधित होतात. आम्ही अल्पभूधारक याच्यामध्ये बरेच शेतकरी आहोत. त्यामुळं आमचं जीवन शेतीवर अवलंबून आहे आणि त्यामुळं आमचं शेती जर आमच्या हातून निघून गेली तर आम्ही रोडवर येणार आहोत. त्यामुळं आमच्या लेकराबाळांचा आमचा स्वतःचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. याकडे शासन निव्वळ कानाडोळा करत आहे. समांतर मार्ग असताना सुद्धा शक्तीपीठचा शासन घाट कशामुळे घालतो हे आम्हाला पण कळायला मार्ग नाही. तर आमचं आज 1 जानेवारी 26 रोजी आज आम्ही आमच्या रक्तानं हे पत्र लिहिले काल मालेगावमध्ये सर्व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी मिळून. आणि हे आज आम्ही कलेक्टर साहेबाला देणार आहोत आणि हे मुख्यमंत्री साहेबाला कळवा. नाहीतर आम्ही येणाऱ्या 26 जानेवारीला आम्ही आमच्या आत्मदहन करणार आहोत.